श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे वार गुरुवार आणि आज चैत्र पौर्णिमेसोबतच हनुमान जयंतीसुद्धा आहे. तर हनुमान जयंतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर आज जी पौर्णिमा तिथी आहे तर ती अतिशय महत्त्वाची असणार आहे. या दिवशी हनुमान जयंती आणि त्यासोबतच चैत्र पौर्णिमासुद्धा आलेली आहे आणि हा दिवस अतिशय शुभ आणि पवित्र असा मानला गेला आहे. कारण की गुरुवार आहे. गुरुवार बघा जो असतो तर तो माता लक्ष्मीला भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित असतो आणि याच दिवशी हनुमान जयंती आलेली आहे आणि पौर्णिमा तिथीसुद्धा माता लक्ष्मीलाच समर्पित असते. आणि याच पवित्र दिवशी आपल्याला बघा आपल्या घरामध्ये असा एक दिवा लावायचा आहे आणि आपल्या घराच्या भिंतीवर आपल्याला फक्त हा एक शब्द लिहायचा आहे. तर भिंतीवरती असा हा एक प्राचीन शब्द जर आपण लिहिला तर आपल्या घरामधील ज्या अडचणी आहेत, आपल्या घराला कोणी दोष लावलेले असतील, कोणी करणी बाधा केलेली असेल किंवा शत्रुपीडा असेल, आपल्या मुलांना काही दोष लागलेले असतील, नजरबाधा असेल किंवा आपण त्याला थोडक्यात म्हणतो की दृष्ट लागली आहे, तर यासारख्या ज्या अडचणी आहेत तर त्या दूर होऊन घराची अगदी भरभरून अशी प्रगती होईल. तर बघा हा शब्द कोणता आहे, आपल्याला हा शब्द घरामध्ये कोणत्या दिशेला लिहायचा आहे, कोणत्या वेळी लिहायचा आहे आणि कशानं लिहायचं आहे याविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्यासोबतच हा दिवासुद्धा कुठे प्रज्वलित करायचा आहे याचीसुद्धा माहिती मी पुढे व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा आज सकाळी जो हनुमानाचा जन्मोत्सव आहे तर तो झालेला आहे. तर या दिवशी आपण संपूर्ण दिवसभरामध्ये कधीही जाऊन मंदिरामध्ये बघा हनुमानांचं दर्शन घेऊ शकतो किंवा त्यांची पूजा करू शकतो. तर आपल्याला हनुमानाच्या मंदिरामध्ये पूजा करण्यासाठी जाताना हा उपाय करायचा आहे. तर बघा या दिवशी प्रभू रामचंद्रांची आणि हनुमानांची जर सेवा आपण केली तर त्याचं पुण्यफळ हे आपल्याला कितीतरी अधिक पटींनी प्राप्त होत असतं. तर बघा आपल्याला हनुमानाच्या मंदिरामध्ये जाताना थोडासा शेंदूर, त्यासोबतच आपल्याला काही महत्त्वाच्या वस्तू बरोबर घेऊन जायच्या आहेत. त्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, मंदिरामध्ये जाण्या अगोदर एक दिवा घ्यायचा आहे. त्या दिव्यामध्ये तेल घालायचं आहे, कापसाची दुहेरी वात घालायची आहे, एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये थोडेसे काळे तीळ जे असतात तर ते काळे तीळ टाकायचे आहेत आणि हा दिवा आणि हा स्वच्छ पाण्याचा भरलेला तांबे घेऊन आपल्याला पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे. तिथं गेल्यानंतर बघा आपल्याला पिंपळाचं जे झाड आहे तर त्या झाडाला हे पाणी अर्पण करायचं आहे. अर्पण केल्यानंतर आपल्याला 11 पिंपळाची पानं जी आहेत तर ती घरी घेऊन यायची आहेत आणि हा दिवा पिंपळाच्या झाडाजवळ तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. दोन्ही हात जोडून तुम्हाला नमस्कार करायचा आहे. तुम्ही ही पानं कशासाठी तोडलेली आहेत तर ती तुम्हाला सांगायचं आहे आणि तुमची इच्छा मनोमन व्यक्त करायची आहे. पिंपळाच्या झाडाला तुम्ही या दिवशी 11 प्रदक्षिणा जर घालणं तुम्हाला शक्य असेल तर 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आता ही पानं आपण घरी आणल्यानंतर बघा ती स्वच्छ धुवून घ्यायची आहेत. त्याच्यावरती बघा लाल चंदनानं किंवा शेंदुरानं आपल्याला त्या पानांवरती श्रीराम असं लिहायचं आहे किंवा जय श्रीराम असं लिहायचं आहे आणि याची एक माळ बनवायची आहे. आता ही माळ आणि जो शेंदूर असतो तर तो थोडासा शेंदूर आपल्याला घेऊन मारुतीच्या मंदिरामध्ये जायचं आहे. तिथं गेल्यानंतर त्यांची विधिवत पूजा करायची आहे आणि ही माळ त्यांना अर्पण करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला तिथेच मंदिरामध्ये बसून बघा हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे. तर बघा जेवढ्या पण वेळेस तुम्हाला शक्य होईल तेवढ्या वेळेस पठण करायचं आहे आणि आपण जो शेंदूर घेऊन गेलेलो आहोत तर त्याच्यातील थोडासा शेंदूर त्यांच्या चरणावरती व्हायचा आहे
आणि त्याच्यातील राहिलेला म्हणजे जो आपण वाहिलेला शेंदूर आहे त्याच्यातील थोडासा शेंदूर उचलून आपल्याला घरी घेऊन यायचं आहे. आता घरी घेऊन आल्यानंतरनं बघा जो शेंदूर आहे तर तो आपल्याला ओला करायचा आहे. पाण्यानं ओला केला तरीही चालेल किंवा तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर गंगाजलानं सुद्धा तुम्ही हा शेंदूर ओला करू शकता. यानंतरनं तुम्हाला घराच्या चारही भिंतीवरती जय श्रीराम हा जो शब्द आहे तर तो लिहायचा आहे. तर बघा जिथे राम हा शब्द लिहिलेला असतो तर त्या घरावरती कधीही वाईट संकट विघ्न जे आहेत तर ती येत नाहीत. आपल्या घराला कोणी दोष लावू शकत नाही किंवा आपल्या घरातील मुलांना जर नजरबाधा झालेली असेल, आपल्या घरामध्ये नकारात्मकता असेल, वाईट शक्ती असेल, आपल्याला शत्रुदोष असेल तर यासारख्या सर्व अडचणी यामुळे दूर होतात. यामुळे असा हा एक शब्द आपल्याला आपल्या भिंतीवरती आवर्जून लिहायचा आहे. तुमच्या घराच्या ज्या 4 भिंती असणार आहेत तर त्या 4ही भिंतीवरती आपल्याला हा जो शब्द आहे तर तो लिहायचा आहे. कारण की मारुती जे आहेत तर ते भगवान श्रीरामांचे निस्सीम परमभक्त होते आणि म्हणूनच जी पण व्यक्ती श्रीरामांची सेवा करतो त्या व्यक्तीवरती मारुतीचे आशीर्वाद हे कायम राहत असतात. आपल्या घरामध्ये या ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर करण्यासाठीच आपण हा एक उपाय या हनुमान जयंतीच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही केला तरीही चालणार आहे. आणि हा जो दिवा एक आहे तर तो आपण पिंपळाच्या झाडाजवळ प्रज्वलित करायचा आहे. माहिती आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.